आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्यापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे डावोसमध्ये सुरू होतं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभाग, MIDC, MMRDA अशी शिष्टमंडळ MOU करण्यासाठी आणि त्या पूर्ण मोठ्या इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहेत. त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. पण मला देखील पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदरच सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे आम्ही आता डावोसला निघालो याची देखील जाणीव झाली. पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो की 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्यानिशी दिला जाईल. आजचे आकडे जे आहेत त्याच्याकडे आपण एक मनोरंजन म्हणून बघावं, एक विरंगुळा म्हणून बघावं. आता 3 दिवस हे तुम्हाला देखील रोज रोज मनोरंजन आहे आणि तिकडे चांगले चांगले MOU होतील आणि इकडे चांगले MOU झाले नाहीत. ते कसे वाईट आहेत हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातनं. पण मी आपल्यामार्फत जनतेला सांगतो की हा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक दौरा ठरेल. वेदांता फॉस्कॉन जो आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवला म्हणून आमच्यावर आरोप झाला, अन्य काही आरोप झाले. पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची उद्योजक बाहेर न आणण्याची ताकद किती आहे हे या डावोसच्या दौऱ्यामधनं सिद्ध होईल. आणि म्हणून ज्यांनी पोलिसांच्या करवी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी आणि किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं याचं आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. MIDCचं 14 लोकांचं शिष्टमंडळ आहे, MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे आणि बाकी लोक जी गेलेली आहेत. आजही जाहीरपणानं सांगतो की हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगलं व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथं गेलं आहे. काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे? ऑब्जेक्शन हे असू शकतं की ज्यांनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाहीत त्यांना कदाचित हे अप्रूप असावं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव हे देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. आज खासदारांचं आणि माजी खासदारांचं काहीतरी तिथं गेलेत असं देखील पत्रकार परिषदेतनं मी बघितलं, ऐकलं. मला तर काही लोकांना आवाहन करायचं आहे की 21 तारखेपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे. नक्की खर्च किती झाला आहे, किती होणार आहे हे सगळं बघितलं पाहिजे. आम्ही माहिती दिल्यानंतर परत ते माहितीच्या अधिकारामध्ये जातील, ते परत पत्र देतील, परत एक माहिती काढतील. त्या सगळ्या माहिती काढल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल यावेळेचा डावोसचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे. शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील MMRDA देखील त्या ठिकाणी MOU करणार आहे, उद्योग विभाग त्या ठिकाणी MOU करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं गेलेले आहेत त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही याची हमी उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. आणि येताना डावोसमध्ये ऐतिहासिक MOU करून मुख्यमंत्री परततील हा देखील विश्वास उद्योगमंत्री या नात्यानं देतो. कारण शेवटी उद्योजकांना देखील वातावरण चांगलं लागतं. खरं तर 22-23 तारखेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता होती. नक्की किती खर्च, म्हणजे माझं उदाहरण देतो. मी ज्यावेळी वाघनखं आणण्यासाठी गेलो त्यावेळी उदय सामंतचा खर्च MIDCने केला आणि मग 3 दिवसानं तोंड कशी पडले. मी जातानाच मुद्दाम माझ्या वडिलांच्या खात्यातनं ते पैसे भरलेले होते. कारण आल्यानंतर मला सांगता येईल की माझ्या बापाच्या पैशाने गेलो म्हणून. त्याच्यामुळे मी ऑलरेडी ते पैसे घेऊन गेलो होतो. त्यामुळे जरा 21 तारखेपर्यंत अजून थांबावं, जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि 21 तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ किती MOU झालेले आहेत, किती खर्च झालेला आहे, किती लोकं होती, 70 लोकं होती की 50 होती की 40 होती, 10 होती की 5 होती, हे पुराव्यानिशी ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठं अर्थ आहे असं होईल. जाताना कोणी अपशकन करू नये. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी, महाराष्ट्राच्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा जे प्रयत्न करत आहेत ते अतिशय मोठे आहेत आणि त्या प्रयत्नाला समर्थन या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद ही एवढ्यासाठीच होती की उद्या
पासून डावोसला जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होतं आहे याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातला एक ऐतिहासिक ठसा उमटवेल, आगळा वेगळा ठसा उमटवेल आणि जे कोण पत्रकार परिषद घेत आहेत ते शांत होतील असं माझं उद्योगमंत्री म्हणून मत आहे. आणि आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपणाला देखील आल्यानंतर ज्याला आपण रुपयाचा हिशोब असं म्हणतो तो सगळ्याचा सगळा हिशोब MMRDAचा आणि MIDCचा हा दिला जाईल. हा उद्योगमंत्री म्हणून माझा शब्द आहे, माझं वचन आहे. 19-20 असा दौरा झाला होता. उद्योग खात्याने तेव्हाच्या प्रवासाच्या काही नोंदी किंवा हिशोब काही मांडलेला आहे का? तेव्हाच्या खर्चाच्या काही नोंदी आहेत? हे खरंच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये विचारलं पाहिजे. जे पत्रकार परिषद घेतात त्यांना आपण विचारलं पाहिजे की उद्योगमंत्री दावोसला जात असताना ऊर्जा मंत्री का गेले, ऊर्जा मंत्री जात असताना पर्यटन मंत्री का गेले, पर्यटन मंत्री जात असताना त्यांचे OSD का गेले, त्यांचा OSD जात असताना त्यांचा प्रायव्हेट OSD का गेला. मला असं वाटतं की त्याच्यावर मला अजिबात टीका करायची नाही. त्यावेळी त्यांना वाटलं म्हणून ते घेऊन गेले, त्यांना झेपेल त्यांनी MOU केले. पण त्यातला जो नितीन राऊत साहेबांना घेऊन गेलेला जो 50,000 कोटीचा MOU होता तो अजून शोधून सापडत नाही आहे. तो इंडस्ट्रियलिस्ट पण सापडत नाही आणि तो MOU पण सापडत नाही. तर असे काय आम्ही MOU केले नाहीत. मागच्या वर्षी 1,37,000 कोटीचे आम्ही MOU केलेत. त्याच्यातल्या 83% MOUंची आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. आणि आज देखील काही आकडेवारी आलेली आहेत. हे सगळे अंदाज आहेत. सगळ्यांचे अंदाज चुकतील एवढे चांगले MOU करून आम्ही परत येऊ. त्यांनी असंही म्हटलंय की 70 जणांचं वराड हे दावोसला निघाले. आता त्यांनी काय म्हटलं म्हणून सांगितलं की लोकशाहीमध्ये त्यांना काही म्हणण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी 21 तारखेपर्यंत थांबलं पाहिजे होतं. वस्तुस्थिती बघितली पाहिजे होती. मागच्या वेळी जसं वाघनखांच्या वेळी झालं तसं होऊ नये याची दक्षता घ्यायला पाहिजे होती. तर मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती होणार आहे. आणि दुसरी त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही लोक किंवा काही मंडळी जर आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन जात असतील आणि ते स्वतःच्या पैशानं जात असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं कोणाचं काही कारण नाही. पण माझ्या दृष्टीनं पहिला प्रश्न असा आहे, उद्योजक आले पाहिजे, डावोसचा दौरा झाला पाहिजे व जे उद्योजक आहेत त्यांच्या घराखाली सचिन वाजेनं बॉम्ब ठेवला, तो सचिन वाजे कोणी घेतला ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? तर त्याचं उत्तर नाही. पूर्वीपर्यंत अदानी चालत होते, आता धारावीमध्ये त्यांनी टेंडर घेतल्यानंतर अदानी चालत नाहीत. पण अदानी त्यांना चालत नाहीत, त्यांच्या विरोधात मोर्चा निघतो आणि तेच अदानी शरद पवार साहेबांना जाऊन भेटतात. हे नक्की हे काय आहे? ही संभ्रमावस्था आहे. त्याच्यामुळं आमच्या दौऱ्याचं क्लॅरिफिकेशन आम्ही नक्की आल्यानंतर देऊ. आणि जे गेलेत ज्यांच्यावर शासनाचा खर्च झाला आहे त्या खर्चाची इत्थंभूत माहिती देऊ. पण जे शिष्टमंडळ आज देखील डावोसमध्ये आम्हाला मदत करायला गेलेलं आहे त्याच्यामध्ये नावं पाहिजे ती देखील मी आपल्याला पाहिजे देईन. स्वतःच्या खर्चानं गेले, त्यांनी का जाऊ नये? त्यांची स्वतःच्या पैशानं जायची दानत आहे. आता माजी खासदारांबद्दल म्हणजे कदाचित मला असं वाटतं मिलिंद देवरांबद्दल ते बोलले असतील. अक्षरशः दुर्दैवीपणा आहे. मी माहितीसाठी सांगतो की हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यावेळी सुरू झालं, ज्यांनी सुरू केलं त्यांचे आणि मुरली देवरासाहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. मिलिंद देवरा हे काय आजच फॉरेन टूर करत नाही आहेत, आजच परदेशामध्ये जात नाही आहे. मिलिंद देवरा महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पॉलिटिकल लीडरमध्ये एक टॅलेंट म्हणून परदेशामध्ये गेलेले खासदार आणि माजी मंत्री होते. याचा अभ्यास काही लोकांनी करावा. काल परत मिलिंद देवरा ज्यावेळी तुमच्याबरोबर होते त्यावेळी ते चांगले होते, आज शिंदे साहेबांबरोबर आले ते वाईट झाले. ही प्रवृत्ती काही लोकांनी सोडली पाहिजे. त्याच्यामुळं जे प्रायव्हेट जात आहेत ते प्रायव्हेट खर्चानं स्वतःच्या खर्चानं जात आहेत. पण पत्रकार परिषदेतली एक गंमत मला आवडली की त्याच्यामध्ये हल्ली कॉमा असतो. मी जर बघितलं असेल तर सरकारी खर्चानं जात आहेत पण काही लोक स्वतःच्या खर्चानं पण गेले असतील. हे कशामुळे व्हायला लागलं तर ते वाघनखामुळे व्हायला लागलं. त्याच्यामुळे जे स्वतःच्या खर्चानं जात आहेत ते त्यांचे अकाउंट नंबरपासून तुमच्याकडे देतील आणि जे शासनाच्या खर्चानं जात आहेत त्याचा इत्थंभूत खर्च उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेन. सामंत साहेब, एकूण डेलिगेशन हे किती लोकांचं आहे? त्यामध्ये किती लोकांनी त्यांनी आरोप केला 40-70 लोकांचा. आपलं काय मत आहे, किती लोकांचं? मी आपल्याला वाचून दाखवतो. MIDCचं जे आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उद्योगमंत्री भूषण गगराणीजी, ब्रिजेश सिंगजी, म्हणजे भूषण गगराणी कोण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, ब्रिजेश सिंग कोण आहेत आपल्याला माहिती आहेत, हर्षदीप कांबळे कोण आपल्याला माहिती आहेत, विपिन शर्मा कोण आहेत आपल्याला माहिती आहेत, राजेश कोवळे जे सरकारी OSD त्यांचे आहेत, त्याच्यानंतर
विकास सूर्यवंशी आहेत, पाटणे आहेत, आनंद माडिया आहेत जे CMOमध्ये काम करतात. त्याच्यानंतर साहेबांचे पी आहेत ते असलेच पाहिजे, त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असतं कामा नये. नितीन लालसर याचं 14 लोकांचं शिष्टमंडळ हे MIDC मार्फत आहे आणि MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे. पण MMRDAचा खर्च हा 3,85,00,000 रुपये हे MMRDA करते, जे आज काय भरपूर असं काय काय सांगितलं गेलं. त्याचे डॉक्युमेंट्स ते देतील, माझ्या माध्यमातून देतील. आणि आमचा जो खर्च आहे तो मी जरा सस्पेन्स ठेवतो, म्हणजे 3 दिवस आपल्याला चांगल्या बातमी महाराष्ट्रातून मिळतील, चांगल्या प्रेस कॉन्फरन्स होतील. मग मी आल्यानंतर आम्ही ॲक्च्युअली खर्च किती केला आहे, पण तो 34 कोटी नाही. MMRDA वेगळं, MIDC वेगळं. आणि जे काही NGOज येत आहेत जे स्वतःच्या खर्चाने येत आहेत त्यांच्यावर आपण कसं काय बंधन घालू शकतो? ते बंधन आपण घालू शकत नाही. आणि स्वतःच्या पैशानं जे येत आहेत, स्वतःची राहण्याची व्यवस्था जे स्वतः करत आहेत त्यांच्यावर शासनाचा का कंट्रोल असावा? ते येऊन जर आम्हाला मदत करत असतील, आणि मगाशी जे मी सांगितलं की त्यांच्यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करण्याची दानत आहे, त्याच्यामुळे ते येत आहे. हे मुळात आता दावोसला चाललेलं आहे. बेसिक गव्हर्नमेंटचा कुठल्या प्रोजेक्टसाठी प्रोजेक्शन असणार आहे, कोणत्या टेरिटरीसाठी असणार आहे? कारण की यापूर्वी सुद्धा तुम्ही आता तुमच्या आधी पण जे होते करार होतात पण तेवढे इम्प्लिमेंट होत नाही, हा जो आरोप होतो त्याला सोल्युशन काय करतात? नाही, अगदी बरोबर आहे. आरोपामध्ये तर तथ्य आहे, पण त्या आरोपाला आम्ही तिलांजली दिलेली आहे. 1,37,000 कोटी हे MMRDA धरून आमचे मागच्या वर्षीचे MOUs होते, त्यातले 83% MOU आम्ही अंमलबजावणी करतो आहे. याचा अर्थ MIDCचे किमान 90% आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे. यावेळी देखील MOU होतील, त्याची अंमलबजावणी देखील पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये केली जाईल. कारण हा 3 वर्षासाठीचा MOU असतो. 3 वर्षात ही इंडस्ट्री सुरू होणार असते, पण आम्ही 90 ते 95% फॉरेन करन्सी जी आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करतो. टार्गेट काय नाही, ठेवू ना, उद्यासाठी ठेवू, परवासाठी ठेवू. ते रोहित पवारांनी खूप एलिगेशन्स केले. त्यांनी तायवानला ऑफिशियल गेले, त्यावर 2 करोड आणि कॅगच्या चौकशी व्हायला पाहिजे. एकंदरीत टार्गेट केलं जातं इंडस्ट्री डिपार्टमेंट किंवा जे फॉरेन टूर होतं त्या. इंडस्ट्री डिपार्टमेंट हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक सक्सेसफुल डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटवर टीका केल्यानंतर स्वतःला TRP मिळतो असं अनेकांचं धोरण असल्यामुळे कदाचित हे टीका आहे. त्याच्यामुळे या टीकेला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही, आणि या टीकेला उत्तर देऊन त्यांना काही मला मोठं करायचं नाही. साधारण किती हजार कोटींचं टार्गेट आहे किंवा गुंतवणूक किती होईल महाराष्ट्रात? माझ्याकडे 3 कागद आहेत, 3 कागदामध्ये सगळी माहिती आहे. पण हे 3 कागद मी 21 तारखेसाठी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठच्या माणसावर किती खर्च झाला, किती MOU झाले, ते इंडस्ट्रियलिस्ट कोण होते. आपल्याकडे एक प्रथा आहे जी आपण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केली, शिंदेसाहेबांनी सुरू केली. आपण तिथे गेल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका डिनरचे होस्ट बनतो आणि आपण सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरना, जगातल्या काही मिनिस्टरना जेवायला बोलवतो. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती आपण कुठं जाऊन जोपासतोय, डावोसमध्ये जाऊन जोपासतोय. तो देखील आमचा कार्यक्रम आहे. अनेक पंतप्रधानांना CM साहेब भेटणार आहेत, CM साहेबांना अनेक लोक भेटणार आहेत. मला असं वाटतं की आमचा सगळा कार्यक्रम ठरलेला आहे, परंतु दर दिवशी MOU किती होत आहेत हे आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग मंत्री म्हणजे ज्यावेळेला डावोसला जायचे त्यावेळेचे डेलिगेशन आणि आताचं डेलिगेशन त्यामध्ये काय तफावत आहे? म्हणजे तेव्हा मग त्यांची संख्या पण 11-12च काहीतरी होती, आता मला माहिती नाही. पण मी तेच सांगितलं ना, MIDCच्या शिष्टमंडळामध्ये ऊर्जा मंत्री होते, MIDCच्या शिष्टमंडळामध्ये पर्यटन मंत्री होते, MIDCच्या शिष्टमंडळामध्ये ऊर्जा मंत्र्यांचा OSD होता. तर ते असावं, त्याच्यावर माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही. ते देखील महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठीच गेलेले होते. परंतु आपण गेलेलं असताना आपण गेलोच नाही अशा आविर्भावामध्ये कोणी प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि इंडस्ट्रीकडे असा मेसेज जाऊ नये की आपलं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे वाईट आहे, तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे आहेत, तुम्हाला हे साबित करायचं आहे. तुम्ही सभागृहामध्ये गेलेला आहे, तुम्ही माझ्यावर हक्कभंग आणू शकता उद्योगमंत्री म्हणून, तुम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणू शकता, सभागृहात बसायचंच नाही आणि बाहेर बोलायचं, ही काय पद्धत आहे? त्याच्यामुळं एवढं आयुध मतदारसंघातल्या लोकांनी मोठं दिलेलं आहे आम्हाला सगळ्यांना, की आम्ही सभागृहामध्ये जनतेला दाखवून देऊ शकतो आणि सभागृहामध्ये खरंच बोललं पाहिजे. त्यामुळे सभागृह आहे,
सभागृह आता परत येईल, सभागृहामध्ये प्रश्न विचारा. श्वेतपत्रिका मी काढली, व्हाईट पेपर मी काढला, त्याला कोणीच चॅलेंज केलं नाही. फक्त 2 दिवस पत्रकार परिषद झाली. त्याच्यामुळं इलेक्शनसाठी पत्रकार परिषदा होऊन उपयोगाच्या नाहीत, महाराष्ट्राच्या हिताच्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून पत्रकार परिषद संपवत असताना एवढंच सांगतो की इंडस्ट्री आणत असताना सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत. आरे कारशेड थांबवली, समृद्धी महामार्गाला विरोध केला, वाढवण बंडाला विरोध केला, MTHLला विरोध केला, नवी मुंबईतल्या यांना विरोध केला, म्हणजे सगळं होत नाही. तर यासाठी कुठंतरी आपण एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आलं पाहिजे. आणि तीच माझी विनंती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले हे एक्सेप्ट केले पाहिजे. 15 महिने अजून कोण करत नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्यांना भेटा ना. तुमच्या काही शंका असतील, महाराष्ट्राला अजून पुढं न्यायचं आहे, अजून काही आयडियाज आहे, हे पत्रकार परिषदेतनं सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांची वेळ घ्या. ते मुख्यमंत्री आहेत. पवारसाहेब वेळ घेतात. पवारसाहेबांसारखे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतात, त्यांच्याशी डिस्कस करतात. परवा राज ठाकरे साहेब भेटले. ते मला असं वाटतं की कुठंतरी खरोखरच महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जी मुख्यमंत्री आहे व्यक्ती, तिचा सन्मान करून त्यांना भेटून पुढे गेलं पाहिजे. परराष्ट्र मंत्रालयाने एवढे लोक न्यायला परवानगी दिली का असा पण प्रश्न आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एवढे लोक दावोसला न्यायला परवानगी दिली आहे का असा पण प्रश्न आहे. मी सांगितलं ना, काही लोक जी आहेत हे स्वतःच्या खर्चाने येत आहेत, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन का असावं. सामान्य एक सवाल मैं आपसे ये पूछना चाहूँगा कि बात महाराष्ट्र के इंडस्ट्री डेवलपमेंट के ऊपर है. एक तरफ जब विपक्ष हमेशा से ये आरोप लगाता है सरकार पे कि बहुत सारी इंडस्ट्रीज महाराष्ट्र के बाहर गई, लेकिन MIDC महापे की जानकारी कि अभी भी बहुत सारी नई MNC जो डेटा सेंटर इंडस्ट्री है वो आ गई है रायगढ़ में, महाराष्ट्र में. ये महाराष्ट्र के लिए कैसे गेम एक बात ऐसी है, आपको 1 महीने पहले की अगर पत्रकार परिषद याद है तो उसमें ऐसा कहा गया कि जेम्स एंड ज्वेलरी जो हमारा पार्क है वो शिप से उठ के गुजरात चला गया, सूरत चला गया. मेरे आप सबसे विनती है 21 तारीख के बाद आप मेरे साथ शिप में आ जाओ, अंधेरी में आ जाओ, जहां हम 50,000 करोड़ का पार्क बना रहे हैं, भारत का सबसे बड़ा. उधर नवी मुंबई में आ जाओ, उसका काम कल से शुरू हो गया है. तो ये सिर्फ इलेक्शन के लिए प्रेस कॉन्फ्रेंस है, इसमें कुछ भी सच्ची बात नहीं है. इस साल भी हम जो MOU करेंगे वो हिस्टोरिकल करेंगे. इतनी इन्वेस्टमेंट लाएंगे कि जो इन्वेस्टमेंट आज तक किसी ने नहीं लाई. आदित्य ठाकरे लगातार आरोप कर रहे हैं वो आरोप लगा रहे हैं कि आदित्य ठाकरे लगातार आरोप लगा रहे और हैं. विदेश मंत्रालय से 10 लोगों की अनुमति देती है. पिछली बार मुख्यमंत्री ने 40 करोड़ खर्च किए, सिर्फ कुछ मैंने ये भी बोल दिया है कि 20 तारीख को आने के बाद कितना सिस्टम मंडल है तो मैंने बोल दिया 14 लोगों का है, MMRDA का 5 लोगों का है, ये तो मैंने बोल दिया है. और उसमें उसके ऊपर कितना खर्चा हो गया है, कौन प्राइवेट गए हैं, उन्होंने खुद का खर्चा कैसा किया है. अगर खुद के खर्चे से कोई आ जाता है तो उसमें क्यों आज ऑब्जेक्शन है. शासन का पैसा, गवर्नमेंट का पैसा कम खर्चा हो, ये अगर एम है तो उसके ऊपर ही बोलना चाहिए. तो उसका पूरा एनालिसिस जो है, उसकी पूरी बैलेंस शीट जो है वो हम महाराष्ट्र के सामने सादर करें. पूर्व सांसद, मौजूदा सांसद, उनका भी जिक्र है. मिलिंद देवरा के ऊपर अपने बच्चों और वाइफ को भी लेके जा रहे हैं. ये भी सुनो, मिलिंद देवरा साहब एक बहुत टैलेंटेड MP थे, मिनिस्टर थे. ये डावोस ही उनके लिए बाहर जाने के लिए मौका, ऐसा नहीं है. एक बात सोच लेनी चाहिए, उनके जो पिताजी थे मुरली देवरा साहब, उनका और वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के जो फाउंडर है उनका अच्छी तरह से रिलेशन था. वो कई बार उधर गए, कई बार अब्रॉड गए हैं और खुद के पैसे से गए. अगर खुद के पैसे से एक टैलेंट MP वहाँ आ रहा है और इन्वेस्टमेंट कहाँ कैसे लाना है अगर वो बोल रहा है तो क्या बुरी बात है. अगर उसका पैसा MIDC ने, MSRDC ने या MMRDA ने खर्चा किया है तो हम गिल्टी है. अगर वो खुद के पैसे से जा रहे तो प्रॉब्लम क्या है. ये आरोप क्यों लगा रहे हैं जरा? क्या विदेश मंत्रालय से परमिशन लिया है? आदित्य ठाकरे सवाल आरोप क्यों लगा रहे थे? इलेक्शन आ गया. उद्धव ठाकरे उद्या महापत्रकार परिषद घेणार आहे, ज्याच्यामध्ये सरकारच्या विरोधातली जी काही निवडणूक निकाल अध्यक्षांनी निकाल लावला काय महापत्रकार परिषद. त्याच्यामध्ये काही व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. आजपर्यंत मी महामेळावा ऐकला होता, महासभा ऐकली होती, महापत्रकार परिषद. मी पण प्रयत्न करेन 21 तारखेला आल्यावर.
महापत्रकार परिषद दावोससाठी घ्यायचं. निकालाविरोधात शिवसेनेने केंद्रामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्ट गए जो स्पीकर ने अभी फैसला दिया उसको लेकर अगर कोई लोग सुप्रीम कोर्ट में गए हैं तो अभी सुप्रीम कोर्ट का फैसला क्या होगा इसके ऊपर मैं बोलना उचित नहीं है. हमारे कागज़ मेरिट के हैं, हमारी मेजॉरिटी मेरिट की है, हमारे नंबर्स मेरिट की है. हम जो कुछ बोलना चाहेंगे, जो कुछ सबमिट करना चाहेंगे वो सुप्रीम कोर्ट में करेंगे. सर अभी हाल फिलहाल भी फडणवीस जी ने मोदी जी के सामने डेटा सेंटर इंडस्ट्री की बात की. देश की नजर डेटा सेंटर्स पे है. ऐसे में जब ज्यादातर डेटा सेंटर इंडस्ट्री महाराष्ट्र में आ गई है तो क्या ये मौजूदा महाराष्ट्र सरकार का एक उनका खुद का एक क्रेडिट? इसका जवाब है आईटी पॉलिसी. जो आईटी पॉलिसी देवेंद्र फडणवीस साहब ने 2016 में की थी वो लैप्स हो गई 2019 में, लेकिन उसके बाद कुछ भी नहीं हुआ. उसमें एकनाथ शिंदे साहब ने, देवेंद्र जी ने और हमारे डिपार्टमेंट ने लीड किया. वापस हमने वो आईटी पॉलिसी लाए, उसमें हमने डेटा सेंटर इंक्लूड किया. इसलिए देश का सबसे बड़ा डेटा सेंटर हब अभी महाराष्ट्र बनने जा रहा है. त्याच्यामध्ये आज सगळं तुम्ही सांगता इंडस्ट्री बाबतीत राज ठाकरे आज धर्माधिकाऱ्यांना भेटले रायगडमध्ये, तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. तिथल्या लँडच्या विषयावर फार मोठ्या स्वरूपात त्यांनी केले गेले की अनेक जे अमराठी लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे लँड घेतात आणि त्यानंतर ती लँड ॲक्विजिशनमध्ये होतात. अशा प्रकारामध्ये सगळे बहुतेक धनदानगे होतात ते अमराठी आणि तिथल्या टोळीमुळे जमिनी दिल्या जाऊन या स्वरूपाचं आव्हान केले. तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, शेतकऱ्यांना आमचं देखील सरकार म्हणून देखील हेच आव्हान आहे की आम्ही जर थेट शेतकऱ्यांना पैसे देऊ शकलो आम्हाला देखील आनंद आहे ना. म्हणून स्वतःची जमीन ही MIDCला देत असताना, MSRDCला देत असताना, MMRDला देत असताना किंवा कुठच्याही शासकीय प्रोजेक्टला देत असताना जर स्वतः शेतकऱ्यांनी दिली तर शासनाचे सगळे बेनिफिट्स, आर्थिक बेनिफिट्स त्याला मिळू शकतात. याच्यामध्ये काही वावगं नाही. मी देखील उद्योगमंत्री म्हणून सांगतो की इन्व्हेस्टरला जमीन देऊन इन्व्हेस्टर आम्हाला देणार याच्यापेक्षा जर ती शेतकऱ्यांना दिली तर शेतकऱ्याला आहे त्याच्यापेक्षा 4 पट पैसे मिळू शकतात आणि त्या पद्धतीची जर शेतकऱ्यांनी कार्यवाही केली तर पैसे त्यांच्याकडे राहू शकतात. उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली. विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये जर गट हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला असेल तर त्या निकालाच्या बाबतीमधलं जे काही सुप्रीम कोर्टाला सांगायचं आहे ते विधानसभेचं कार्यालय सांगेल, विधानसभेचे अध्यक्ष सांगतील. आम्ही पार्टी असू तर आम्ही आमचे खरे कागदपत्र देऊ जे आम्ही विधानसभेमध्ये दिले. आता माझ्यासारख्याची देखील व्हीपवर खोटी सही मारलेली त्या ठिकाणी साबित झालेली आहे. त्याच्यामुळे खोटी सही मारणारे, खोटं बोलणारे अजून काय करू शकतात, त्यांना किती न्याय मिळेल हे मला माहीत नाही. मौके पे जब आप लोग का दौरा है, आप लोग निकलने वाले हैं. नियंत्रण कक्षाला कॉल केला. काय काय मातोश्रीला अपवाद होण्याची शक्यता आहे. सकाळी संजय राऊत असं देखील म्हणाले की उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांची देखील सुरक्षा व्यवस्था कपात करणार. सुरक्षेच्या बाबतीमध्ये मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही कुठच्याही पद्धतीची यंत्रणेकडनं हलगर्जीपणा सहन करणार नाहीत. शेवटी ते आमच्या विरोधामध्ये जरी बोलत असले, आम्हाला हीन दर्जात्मक वागणूक देत असले, आमच्याबद्दल बोलत असले, टोमणे मारत असले तरी देखील ते आज राज्यातल्या एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचं कुटुंब हे वेल नोन कुटुंब आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये फार मोठं काही सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं असं मला वाटत नाही. सर्वसामान्य माणसापासून टॉपच्या नेत्यापर्यंत संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकार पार पाडेल. साहब मौके पे जब आप लोग का दौरा हो रहा है सर, श्रीकांत शिंदे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आता तिकडे मागणी होऊ लागली की सुषमा अंधारेंना तिथे विरोधात उभं करायचं. लोकशाहीमध्ये कोणी कोणाला कुठेही उभं करू शकतो, पण श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये कोणी जरी उभं राहिलं तर पूर्वीपेक्षा दुप्पट मतानं श्रीकांत शिंदे निवडून येणार आहेत. आप लोग का जब एक मौके पे दौरा है, आप लोग निकलने वाले हैं, ठीक उसी के एक दिन पहले मॉर्निंग इस तरह की प्रेस लेना, क्या इंटेंशन हो सकता है, कितना बैड इफेक्ट? मैंने बोला ना, इलेक्शन नज़दीक आ गया है. नहीं, महाराष्ट्र के इंडस्ट्री के लिए ये अच्छी बात नहीं है क्योंकि इंडस्ट्रियलिस्ट ये सब देखते हैं. लेकिन आज एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्र को मिला है एकनाथ शिंदे साहब के रूप में, देवेंद्र जी के रूप में, अजीत दादा के रूप में. इसलिए इंडस्ट्रियलिस्ट हमारे ऊपर विश्वास रख रहे हैं. नहीं तो एक पुलिस अधिकारी को जो सस्पेंड था उसको पद दिया था पार्टी का, उसको रिज़ाइन देके वापस पुलिस में लाके
उस सचिनबाजी ने क्या किया आपको सबको मालूम है। तो इंडस्ट्रियलिस्ट डरने के लिए और इनसे बात करने के लिए ये भी होता है, ये आपने सब देखा है। इसलिए अभी जो वातावरण है, अभी जो सीएम साहब काम कर रहे हैं वो सक्षम तरीके से कर रहे हैं, दोनों डिप्टी सीएम का उनको सपोर्ट है। इसलिए इंडस्ट्रियलिस्ट बहुत महाराष्ट्र में आएंगे और इस साल का हमारा MOU रहेगा वो सबसे ज़्यादा रहेगा। एक सवाल कि जिस तरह से मातोश्री को थ्रेट आया है, अरविंद सावंत ने बयान दिया कि पहले से ही वहाँ पे जो उनकी बड़ी सुरक्षा थी, जेट सुरक्षा, वो हटा ली थी सरकार ने। अब ये सरकार की एक साजिश हो सकती है। सरकार किसकी भी सुरक्षा हो, छोटे से छोटे नागरिक की हो या लीडर की हो, उसकी सब जिम्मेदारी लेता है। और अगर कोई थ्रेट आ गया है तो उसकी जिम्मेदारी सरकार के ऊपर रहेगी, वो सुरक्षा देंगे। उसमें गृह मंत्री खुद इंटरेस्ट लेके काम करेंगे। सर, अंगणवाडी सेविकांचा संप गेल्या काही दिवसापासून पुनरत्न सदावर्तेंनी याच्या विरोधात याचिका दाखल केली. नाही, याचिका तरी काय त्यांनी याचिका दाखल केली. ज्या काळात संप सुरू होता त्या काळात योग्य पोषण, योग्य औषधं न मिळाल्यामुळे 78,000 बालकं कुपोषित झाली. नाही, त्यांनी काय याचिका दाखल केली मला माहीत नाही, परंतु मला अंगणवाडी सेविकांना, सगळ्या भगिनींना एक हात जोडून विनंती करायची आहे की त्यांच्या पगारवाढीसाठी किंवा त्यांच्या अजून काही मागण्या आहेत त्याच्यासाठी सरकार हे सकारात्मक आहे। 10 महिन्यापूर्वी की 7-8 महिन्यापूर्वी त्यांच्या पगारामध्ये वाढ केलेली आहे, भविष्यामध्ये देखील होऊ शकते। त्यांच्यासाठी मोबाईलसारखी सुविधा देखील आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे। त्याच्यामुळे बाकीच्या लहान मुलांचा, जनतेचा देखील विचार त्यांनी करावा ही सरकार म्हणून मी त्याला विनंती करतो। आणि ज्या काही मागण्या असतील त्या मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची होईल, त्याचा मार्ग निघेल। साहब, विनीत देवरा का क्या दक्षिण मुंबई से लड़ना तय माना जा सकता है? आपकी पार्टी शामिल हुई है, अभी तक कोई पद मुहैया नहीं कराया गया है। मैं टिकट बांटने के लिए उद्योग मंत्री नहीं बना हूँ, इसका पूरा अधिकार एकनाथ शिंदे साहब को है। अयोध्येला शंकराचार्य चाही जाणार नाहीये आणि त्याच्यावरून आता शंकराचार्य यांना सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे। एका बाजूला नारायण राणे सुद्धा म्हणतात की शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय आहे। मला वाटतं राम मंदिर आणि शंकराचार्य हा माझ्या आवाक्याच्या बाहेरचा प्रश्न आहे। त्या परिस्थितीपर्यंत मी ते फारच मोठा विषय आहे। सगळे संजय राऊत म्हणतात की मंदिर जहां बनाएंगे वहां तिथे बनत नाहीये, त्याच्यापासून तिथे म्हणजे अयोध्येत जाऊन बघा की 3 किलोमीटर दूर बनतंय। 3 किलोमीटर लांब बना 3 किलोमीटर दूर मंदिर बना रहे हैं, ऐसा वहाँ पे नहीं बना रहे, 3 किलोमीटर दूर बना रहे। 3 किलोमीटर मी विश्वासानं सांगतो, विश्वासानं, पहिलं मराठीमध्ये सांगतो मग हिंदीमध्ये सांगतो। विश्वासानं सांगतो, 8 दिवसापूर्वी मी स्वतः अयोध्येला गेलो होतो श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर। रामलल्लाचं आम्ही दर्शन घेतलं, जिथे आता आहे तिथे पण, आणि तिथनं 5 फुटावर बाहेर येऊन, म्हणजे 5 फुटावर बाहेर येऊन, 5 फुटा याच्या जास्त पलीकडे नाही, 10 फूट असेल, तिथं उभं राहून राम मंदिर कुठं बनतंय ते आम्हाला चंपकराय जी होती तिथनं दाखवत होते। म्हणजे इथनं जास्तीत जास्त माझ्या बंगल्याचा जो गडगा आहे तिथे राम मंदिराची इमारत आहे। मी काय सांगितलं, जे काय सांगायचं ते वाढवून सांगायचं। 30 मीटर असेल 3 किलोमीटर, 25 मीटर असेल 25 किलोमीटर, थ्रेट आला म्हणजे दहशतवादी आता आले जिथपर्यंत म्हणजे बांद्र्यापर्यंत, असं हे करायचं। हे जी काय पद्धत आहे ना, मला असं वाटतं राम मंदिराच्या बाबतीमध्ये तरी असं राजकारण नको करूया। प्रभू रामचंद्र कोणाला माफ करणार नाहीत, मी साक्षीदार आहे। मी 8 दिवसापूर्वी जाऊन आलो अयोध्येला, मी स्वतः चंपकराय साहेब जे तिथले आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला त्या रामलल्लाचं दर्शन दिलं आणि तिथनं राम मंदिर कुठं होणार आहे, 4 मंदिरं कशी होणार आहेत, मूर्ती कशी ठेवली जाणार, ही सगळी माहिती आम्हाला दिली। काय असतं, महाराष्ट्रातली जनता फार सुज्ञ आहे, त्याच्यामुळं अशा पत्रकार परिषदेकडे किंवा राम मंदिर 3 किलोमीटर बाहेर बांधलं आहे त्याच्यावर काही विश्वास ठेवणार नाहीत। मी स्वतः जाऊन आलो आहे, त्याच्यामुळे हा त्यांचा दावा मी खोडून काढलेला आहे। मैं खुद 8-10 दिन पहले अयोध्या में जाके आया, राम लल्ला का भी मैंने दर्शन वहाँ लिया था, और उसके बाद वहाँ के जो ट्रस्टी है उन्होंने राम मंदिर कहाँ बन रहा है वो भी हम सबको दिखाया है। मेरे ख्याल से जहाँ अभी राम लल्ला का दर्शन हम लेते हैं उसके बाजू में 50 मीटर के ऊपर बाद में तो राम मंदिर हो रहा है। इसलिए ये कुछ सुबह बोले उसके ऊपर आप विश्वास मत रखो। राज ठाकरे यांची जमीन परिषद जी आहे ती होती, जे विकास कामासाठी जे कोकणातली जमीन गेली त्यांच्या त्या भूमिपुत्रांसाठी राज ठाकरे यांची जमीन परिषद होती। किती महत्त्वाचं आहे किंवा कसं बघता याचं समर्थन आहे तुम्हाला? नाही, पक्ष म्हणून त्यांनी काही कार्यक्रम करावा त्यांचा प्रश्न आहे, पण मी या मताशी सहमत नक्की आहे उद्योग मंत्री म्हणून की शेतकऱ्यांनी जमिनी ह्या इन्व्हेस्टरला देण्यापेक्षा जर MIDC होत असेल
जर MSRDCची डेव्हलपमेंट होत असेल, जर सिडकोची डेव्हलपमेंट होत असेल, जर MMRDAची डेव्हलपमेंट होत असेल, तर शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टरला जमीन विकण्यापेक्षा थेट जर शासनाला विकली तर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट मोबदला त्यांना मिळू शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे करावं या मताचा मी देखील आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.